आज दिनांक 14 जूनचा हवामान अंदाज मान्सूननं जोरदार पुनरागमन झाले असून मुंबई पुणे अहिल्यानगर भागातून मान्सून आज 14 जून पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागानं IMD वर्तविली आहे. राज्यात मान्सून आता जोर धरत असून कोकण, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच मुंबई व रायगडला आज तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या जून 15 रेवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात 14 ते 19 जून, मध्य महाराष्ट्रात 14 व 15 जून, मराठवाड्यात 17 जून तर विदर्भात 16 ते 19 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. IMDनं दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याची द्रोणीय रेषा वायव्य राजस्थानपासून मध्य प्रदेश, विदर्भ मार्गे मराठवाड्यापर्यंत गेल्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कोकणात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट शनिवारी आणि रविवारी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. आज मुंबई, रायगड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 जून रोजी येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कुठे ऑरेंज अलर्ट. शनिवारी ठाणे, मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ताशी 50 किमी वेगानं वारे वाहण्याचा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढणार. मान्सूनचा वेग येत्या काही दिवसात आणखीन वाढणार आहे. पुढील काही दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभर अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसानं हजेरी लावली. ऑरेंज अलर्ट. उर्वरित महाराष्ट्रात 14 ते 17 जून दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.